सर तुमचं नाव कसं? माझं नाव मानसिंग कोराटे, मानसिंग मोबाईल. गेल्या 25 वर्षापासून आपण मोबाईल क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. आपल्या ब्रँचेस म्हणल्या तर मुदातिट्टा, तालुका कागल, गारगोटी, भोगावती आणि कागल ह्या 4 ठिकाणी 4 लोकेशन मध्ये 5 ठिकाणी आपल्या ब्रँचेस अवेलेबल आहेत. ओके. तुम्ही स्वदेशी भारतला कधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे? स्वदेशी भारतला रिसेंटलीच 10 दिवसापूर्वी जॉईन केलेलं आहे. बऱ्याच दिवसापासून आपण ऐकत होतो की बाबा स्वदेशी भारत एक व्यापारी लोकांच्यासाठी एक चांगली कन्सेप्ट राबवण्यात येत आहे. त्या कन्सेप्टची आम्हाला पण आतुरता होती आणि आम्ही म्हणून तरी स्वदेशी भारतशी कॉन्टॅक्ट करण्याचा थोडासा प्रयत्न केला आणि रिसेंटली 10 दिवसात जॉईन झाल्या तर आम्हाला रिस्पॉन्स पण बऱ्यापैकी चांगला मिळाला. या दिवसामध्ये किती तुमचा बिझनेस झाला स्वदेशी भारतच्या माध्यमातून? 10 दिवसात आपल्याला रिसेंटली 2 लाखाच्या आसपास बिझनेस झालेला आहे का? आणि तुम्हाला कस्टमरचा रिस्पॉन्स आणि फीडबॅक पण खूप छान आहे. ओके. आता तुम्हाला हे स्वदेशी भारत ही संकल्पना पुढे चालेल का असं कसं वाटतं तुम्हाला? 100% चालणार. कारण एकतर जी आताच्या सध्या कोविड नंतर जी ऑनलाईनची कस्टमरची जी ऑनलाईन कडे जाण्याची जी ही होती भागदौड होती ती थोडीशी थांबलेली आहे आणि आपल्याच इथल्या लोकल माणसाकडून चांगली सर्व्हिस पण भेटणार आहे ग्राहकांना. किंवा कस्टमरचं नुसतंच खरेदी केल्यानंतर ऑनलाईनला बाकीच्या गोष्टी मिळत नाहीत, त्याचा आउटपुट मिळत नाही. आता जर मार्केटशी संपर्क असेल ग्राहकांचा तर मोबाईलला समजा लगेच काही प्रॉब्लेम आला असेल किंवा रिसेंटली त्याला काही अपडेट हवे असतील किंवा आता कस्टमर नुसता मोबाईल घेतात आणि आमच्याकडे डाटा वगैरे ट्रान्सफर करायला येतात आणि आम्हाला फुकटचे 400-500 रुपये देऊन जातात. आमच्याकडून घेतलं तर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या सर्व्हिस देतोय. कस्टमरला काहीतरी गिफ्ट पण देतोय, कव्हर, स्क्रीन गार्ड, बाकीच्या गोष्टी पण कस्टमरला ऑफर म्हणून आम्ही देतोय की जे ऑनलाईनला तुम्हाला काहीच भेटत नाही. ओके. म्हणजे स्वदेशी भारती थीम तुम्हाला आवडली पूर्णपणे? 100% खूप छान आहे, काय अडचण नाही. ओके. आणि ही स्वदेशी भारतची संकल्पना आहे ना एकदम उत्तमरित्या पुढे पण कार्यरत राहील असं अपेक्षा आहे. कारण डे बाय डे ची जशी व्याप्ती वाढेल तसं एक दिवस असं येईल की म्हणजे व्यापारी लोकांना पण त्यातनं संतुष्ट, म्हणजे व्यापारी वर्ग पण त्यातनं समाधानी राहील. ओके. धन्यवाद सर. ओके, थँक्यू.